नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वातीज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत इडली आणि चटणी। इडली ही फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ हे दोन वस्तू भिजत घालून आपण जाळूदार मऊसूद इडली बनवली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इडली बनवण्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ हा रेशनचा घेतलेला आहे। याच्याने इडली ही खूपच सुंदर पांढरी शुभ्र येते। याचं प्रमाण मी अर्धा किलो तांदूळ आणि पावशेर उडदाची डाळ असं घेतलेलं आहे। तुम्ही डाळ ही पावशेर डाळ घेतलेली आहे अर्धा किलो तांदूळला। हे असं प्रमाण घ्यायचं आहे। डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ आणि रात्रभर दिवसभर भिजत घालू, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला इडली ही करता येईल। अर्धा किलो तांदूळ घेतला होता, तो छान स्वच्छ धुवून आता भिजत घातला आहे। आणि ही डाळ आता छान स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे। आता आपण हे उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते सकाळपासून। आपण आता हे छान स्वच्छ धुवून मिक्सरमधून बारीक करून घेऊ। आधी डाळ मिक्सरमधून काढून घेऊया। आता याच प्रकारे सगळी डाळ ही आपण बघून घेऊ शकता। अशा प्रकारे बारीक करायचं आहे डाळ। सगळी डाळ आपण अशीच काढून घेऊया। तांदूळ ही आपण बारीक करून घेतलेले आहे, बघू शकता। अशा प्रकारे तांदूळ आणि डाळ हे बारीक करून एकत्र करून घेऊयात। अशा प्रकारे हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया। इडलीसाठी पीठ हे आपलं रेडी झालेलं आहे। 8 तासांसाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत। पीठ आता आपण पाहूयात। 8 तास हे फर्मेंट झालेलं आहे। छान हे बघा, पिठाला किती छान जाळी आणि किती छान फुलून आलेलं आहे। ते असं फेटून घेऊया। पीठ हे हलकसं झालेलं आहे। यात आपण चवीनुसार मीठ टाकूया। आणि छान एकजीव करून घेऊ। आता आपली पौष्टिक इडली तयार होणार आहे। आपण आता इडली पात्राला तेल लावून घेऊया। हे बघू शकता, एवढं दाटसर आणि एवढं पातळ पाहिजे। आता पीठ आपलं पूर्ण रेडी आहे इडलीसाठी। आपण आता इडली पात्राच्या भांड्यांना तेल लावून घेऊ आणि छोटी छोटी इडली करायला घेऊ। इडलीच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। इडली पात्र हे काळं होऊ नये म्हणून आपण याच्यात लिंबू सत्व टाकूया। लिंबू टाकला तरी चालेल। आता आपण सर्व भांड्यांना तेल लावून घेऊ। छान व्यवस्थित त्याला तेल लावून घेऊ सगळ्या भांड्यांना। आता छान असं भरून घेऊया। इडली पात्रामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी ही गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम आता आपण कमी करू, कारण पाणी उकळेल तेव्हा शेवटचं जे भांडं असतं त्याच्यात पाणी घुसू नये म्हणून आपण फ्लेम कमी करून देऊ। मंद आचेवर इडली ही आपली शिजू देऊ। आपली इडली ही फक्त डाळ आणि तांदूळाची आहे, तरीही ती खूप छान फुलणार आहे। आपण याच्यात काही न वापरता इडली आपली जाळीदार होईल। ही डाळ आणि तांदूळाची इडली सगळ्यांनी नक्की करून बघा। आपण याच्यात कुठल्याही प्रकारचं पोहे किंवा मेथी टाकलेली नाही। आता आपले छान इडली पात्रामध्ये इडली ही ठेवलेली आहे। आता आपण याला झाकून घेऊया।
इडली होत आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया. चटणीसाठी लागणारे आपल्याला अर्धी वाटी खोबरं, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, फोडणीसाठी मोहरी, जिरं, हळद आणि चवीसाठी मीठ आणि मिरच्या. चला तर मग हे सगळं वाटण आपण मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून घेऊ आणि नंतर त्याला फोडणी देऊया. आपण हे सगळं वाटण आता वाटून घेतलेलं आहे. याच्यात आपण थोडी हळद ॲड करणार आहोत. हळद ही थोडीच टाकायची आहे जेणेकरून हलकासा त्याला पिवळसर रंग येईल. आता आपण फोडणी देऊन घेऊया. याला फक्त जिरा मोहरीचा तडका द्यायचा आहे. एकदम सिंपल अशी चटणी, ही चवीला अप्रतिम आहे. आपण मीठ हे वाटण्याच्या वेळेसच टाकलेलं होतं म्हणून आता मीठ टाकायचं नाही आहे. आपण आता फोडणी देऊन घेऊ. फोडणीसाठी तेल गरम झालं की आपण याच्यात मोहरी टाकूया. मोहरी टाकल्यानंतर जिरं टाकूया. सगळं मिक्स करून घेऊ. मोहरीचा छान खमंग असा वास हे आपल्या चटणीमध्ये पसरेल आणि चटणी ही खूपच खायला स्वादिष्ट लागेल. सजावटीसाठी कोथिंबीर. शक्यतोवर भाज्यांमध्ये कोथिंबीर ही वरूनच घालायची आहे कारण ती डोळ्याला दिसायला खूपच सुंदर वाटते. आता ही चटणी आपली रेडी झालेली आहे. आपण आता इडली बघणार आहोत झाली की नाही. इडली ही आता झालेली आहे. किती छान टम्म अशी फुगून आलेली आहे. आपण आता ही भांड्यात काढून घेऊ. आपण सुरीच्या साहाय्याने इडली ही काढून घेऊ. हे बघू शकता छान अशी आपली इडली निघालेली आहे. आपण तेल लावल्यामुळे ती फारशी खाली चिटकलेली नाही. हे छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्यानं अगदी आपली इडली ही खूपच छान येईल. इथे फक्त मी डाळ आणि तांदूळ शिवाय काही दुसरी वस्तू वापरलेली नाही. तुम्ही ही इडली ट्राय करू शकता. हे आता असंच सगळ्या इडल्या आपण काढून घेऊया. आपली छान अशी मऊ जाळीदार इडली रेडी आहे. किती पांढरी शुभ्र अशी इडली आपली आलेली आहे. आपण याला थोडी कट करून बघूया. छान अशी इडलीला आतून जाळी झालेली आहे, बघू शकता. रेसिपी तुम्हाला डाळ इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं स्वस्त राहा, मस्त राहा. भेटूया पुढच्या काहीतरी नवीन विशेष रेसिपीसह. धन्यवाद.